शिरवणे गाव येथून निघालेली ही जी दिंडी पायी यात्रा देहू इथे जाणार आहे। आबाबा दत्ताबुवा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आबाबा श्री एकनाथ महाराज वैकुंठवासी यांच्या प्रेरणेने ही दिंडी निघत आहे। तरी आमचे महाराज आमच्या दिंडीचे मालक बघा आता तरी पताका घेतलेले ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. शिरवणे गाव येथून ही दिंडी देहू येथे जाणार आहे. तुका म्हणे माझे तुम्हाचे दावरी वाटे तुम्हाचे दावरी वाटे. खांडजाई आई प्रसन्न खांडाई. दिंडी आता दुपार थोडंसं विसावाला जे ही बघा ही चढण चढले आहेत. थोडासा विसावा घेतला आहे. ही सिबडीची जी चढण आहे त्या चढणीच्या वरती थोडा विसाव्यासाठी या खंडोबाईच्या डोंगरावरती आलेली आहे. खंडोबाई माते की जय. तुम्ही आहे कुठे रामकृष्ण हरी आता रामकृष्ण हरी. बघा समोर गणपती बाप्पा आहेत, तिकडे अंबे माता आहे, इकडे खंडोबाई आहे, सिबडीच्या डोंगरावर मंदिर आहे. श्री विठ्ठल मंडळी, आता शिरवणे गावातून ही दिंडी पायी यात्रा जी देहूला चालली आहे ती सिबडीच्या डोंगरावर जो आपण घाट चढतो त्या तिथे वरती थोडीशी गेल्या लेफ्ट साईडला एक खंडोबाईचं मंदिर आहे, तिथे आलेले आहोत. आणि इथे सर्व मंडळी विसावा घेत आहे, थोडासा अल्पहार करत आहेत. आणि ह्या दिंडीचे चालक अबब श्री दत्ता महाराज पाटील व वैकुंठवासी एकनाथ महाराज यांच्या ही प्रेरणेने चाललेली दिंडी. त्यांचे जरा दोन दत्ता बाबा बोला, तुम्हाला कसं वाटतंय दिंडी चालवत असताना? थांबा, ते जरा पाणी पित आहेत, तोपर्यंत तुम्ही पहा. वरच्या डोंगरावर आलेले बघा खंडोबाईचं मंदिर आहे, हे पहा. ही बघा आई विराजमान आहे आतमध्ये. तुम्हाला मी फोटो दाखवत आहे, बघा मूर्ती दाखवत आहे. हा बाबा बोला. हॅलो. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आम्ही ही दिंडी 1910 साली चालू केली. चालू केल्यानंतर काय या दिंडीचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी मंडळ
आपले खारी कालवा विभाग नवी मुंबई शिरवणे गाव. शिरवणे गाव वा. इथून त्या दिंडी निघते आमची. हा. तर या दिंडीला झाली 14 वर्ष झाली वा, वा. पण दिंडीचं असं आहे ह्या दिंडीमध्ये महिला वगैरे असतात, पुरुष वगैरे असतात, हा. पण खेळीमेळीचं वातावरण असतं. वा, वा. आणि भजनास आहेत बरोबर. भजनाची दिंडी चालते. हो, एकदा नामस्मरणाने. नामस्मरण आणि नामस्मरण आपली कधी 5 दिवसामध्ये आम्ही दिंडी पोचतो, देवाला पोचतो. देवाला. तसंच कसं आहे या नामस्मरणामुळं असं इतका आनंद होतो हा. का एकदा पायवारी केली तर परत ते वारीला येतो. हा, पुन्हा यावं पुन्हा वाटतं. पुण्यात वाटतं आमचं पुढे घरी राहत नाही आणि- त्याला काही होऊ दिलेलं ना तरी हो. पण तो वारी सोडणार नाही बरोबर येणार. आहे. असं या दिंडीचा आनंद आहे. बरोबर आहे. आणि आज- दिंडीमध्ये हा. आनंद घेत असताना सर्वांना देव सुखी ठेवतो. सारखंच. अन्याला काय खायचे नाही तर बघा दिंडीमध्ये खायची पाहिजे नाही करायला नाही. कारण बरं. दिंडीवांची आहे तुकाराम महाराजांची. हो. तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावर ज्यावेळेला त्यांच्याकडं या शिवाजी महाराजांची मावली आली किती 1000 मावली आली होती. हा, हा. आणि आल्यानंतर हा. त्या आपले तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही काय सरळ आंघोळ करून या. हा. आम्ही बघतो काय तुम्ही जेवणाची तर आम्हाला जेवणाची व्यवस्था करा. बरं. मावली काय बोलले जेवणाची व्यवस्था करा. तुम्ही काय आंघोळ करून या आणि मग तुम्ही आम्ही तुमची व्यवस्था करतो. वा. ते आंघोळ करून आले. आल्यानंतर आपल्या महाराजांनी तुकाराम महाराजांनी अशी एक दगड उघडली. हा. त्या म्हणजे सगळं त्यांचं भोग 56 प्रकारे त्यांना भोग देतात. बरोबर. आणि त्या मावले तिथे जेवले हा. आणि त्याने असं उद्गार काढले की आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला असं अन्न दिलं नाही वा. पण आज या म्हातीने मला अन्न दिलं बघा. मग. पण संतांचा असा महिमा आहे. महिमा आहे. असा संतांचा संतांची महिमा कृपा आहे म्हणून अशी. म्हणून या वारीला कसं आहे संतांची वारी आहे. बरोबर. देवाबाई संत जे आहेत ना देवाबाई संत आहेत श्रेष्ठ आहेत हो, कारण श्रेष्ठ असं आहेत, संतांना बरोबर. महिमा आहे कारण बरोबर. ते कधी कधी आता एवढे वारी आम्ही काढतो ना कोणाला काही नाही कारण ताण बरोबर. भूक काही नाही काय नाही बिमारी नाही काय नाही आजारी नाही काय नाही, बरोबर नाही अशी आहे. वारीचं महिमा आहे कारण तेच. वारी आनंद आहे. म्हणजे हा. तुकाराम महाराजांची कृपाच आहे एक कृपाच प्रकारे. आहे खरं म्हणजे. हो, आणि त्यांनी बरोबर. जसे केलं बघा आता आम्ही दिंडी चालू केल्यापासून कधी कोणा आम्हाला म्हणजे कमी भाव पडला नाही कारण आम्हाला कधी कमी हा. पडलं नाही एकदम बरोबर. वस्तू झालेलं आहे कारण बरोबर. अशी आमची दिंडी चालते आहे आणि असं चालू दे आणि असंच आम्ही भगवंताची प्रार्थना करतो कारण म्हणजे तुकाराम अशी महाराजांच्या दिंडी- चरणी हा, प्रार्थना जरी आम्ही जरी गेलो तरी अशी दिंडी चालत राहावी नाही हीच आमची हो विनंती बरोबर आहे. आहे बरोबर. रामकृष्ण आहे. रामकृष्ण रे तुकाराम महाराज की जय. बरोबर आहे का? हो बरोबर आहे बरोबर, हा? बरोबर बरोबर बरं आहे. आता जे तुम्हाला सांगितलं दत्ताबाबांनी हे सर्व खरं आहे. बघा थोडीशी विश्रांती घेत आहेत माऊली सर्व थोडीशी विश्रांती घेत आहेत. आमचे ज्ञानराज महाराज आहेत हे बघा भास्कर महाराज आहेत काय महाराज काय बोलता शिंदे महाराज आहेत हा आळंदीचे हे महाराज तर आपली वारकरी संस्थाच मुळाची चालवतात असं आहे. विष्णू महाराज आसोले हा. आळंदी हा. इकडं बालकृष्ण महाराज हो. तुमचं नाव सांगा शुभम हे जे आहेत हे आमचे धनंजय महाराज सारखे पक्वाजवादक आहेत हा. बोला अजून काय हा हे बघा ही मालकीनबाई चाललेली आहे हा अजून तुम्हाला आठवतं का त्र्यंबकेश्वरीच्या वारीला ह्यांनी 35 वडे खालते हा ते हा नाही अशी मजा चालू आहे रामकृष्ण रे बघा मी खाली नाही बोलतोय त्र्यंबकेश्वरची ज्यांनी क्लिप बघितली असेल माझे त्यांनी पाहू शकता आता ही देऊची वारी आहे महाराज काय बोलता खरंच मेघाताईनी गिनीस रेकॉर्ड केला वा 35 वडापाव वा. 10 समोसे खाले अशी बाई मी कधीच जगात वा 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 वा. नाही काय नाही अशी मजा असते एक प्रकारे मजा असते असं काही नसतं खाणारा 1-2च वडे खातो त्याच्यावर कोणी खात नाही माऊली असं आहे हिडिंबा पुतना मावशी नाव ऐकलं होतं हा अजून तिसरी कोणतरी निर्माण कोणतरी अच्छा हे बघा कबूल झाली मीच ती हे बघा आमच्या कोपरखेड्याच्या माऊली मोरे माऊली हे आमच्या यशोदा माऊली हा पाहू शकता तुम्ही थोडीशी विश्रांती घेत आहे तिथे खंडोआईच्या मंदिराजवळ हा हे बघा तिथे 2 बहिणी आहेत माझ्या एक मिसेस आहे बरं ताई काय वारीचा महिमा कसं वाटते वारी करताना तुम्हाला कसं वाटते हा वा 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 असाच आनंद घेत राहा तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये या सोहळ्यामध्ये चुंबल बघ करा रुक्मिणी वरा देव आहे
मंडळी मागे राहिलेली आहे परंतु येणार. कसा फुलायला आहे बघा, मोठा झाड आहे. जन्मी सांभाळिले क्षमा करा न्याय हे कृपा करी देवा मातु शिवाय बाबा कृपा करी देवा मातु शिवाय बाबा हे स्वामी करावणी अनुवाद तिकडे पाहिजे